तर हो. शालेय जीवन कसं होतं तुझं? तिथपासून सुरुवात करू आपण. मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो शाळेत. बर. अम, आणि फार ढ पण नव्हतो. हं. आणि त्यामुळे मध्ये असलेल्या लोकांची जी गोची होते ती नेहमी माझी गोची झालेली आहे. चटकन लक्षात येईल अशी कुठलीच कृती शाळेत केली नाही. बर. म्हणजे कुठला खेळ खेळलो नाही, कधी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला नाही. मी म्हटलं तसं कधी उत्तम मार्क मिळवले नाहीत. त्यामुळे असा कुणीही पटकन विसरून जावा असा असा विद्यार्थी. सगळा तो प्रवास होता. एसएससी नंतर सगळ्यांच्या पुढे प्रश्न असतो ना, हो, हो, कुठल्या हो, हो, हो. मार्गाला जायचं. हो, हो. त्या प्रश्नाची सोडवणूक त्यावेळी कशी झाली? गंमत अशी झाली की माझ्या वेळेला जे पालकांची किंवा बाकी सगळ्यांची जी जास्त इच्छा असायची ती अशी असायची की आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. काय असतं की तुम्हाला काय हवंय, हं. तुम्हाला कशाची आवड आहे हे कळावं हो. लहानपणापासून. अशी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीही सोय आहे असं मला वाटत नाही. आणि आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या पालकांकडनं सुद्धा तसे फार प्रयत्न केले जातात का, मला शंका आहे. कारण प्रत्येक पालक आपल्या मुलाचं जे सुख शोधतो किंवा त्यांनी काय करावं ह्याविषयी त्यांचे जे विचार असतात त्याच्यामध्ये त्यांनी उत्तम पैसा मिळवला की तो सुखी होईल अशी एक सर्वसाधारण आपली समजूत आहे असं मला वाटतं. मग उत्तम पैसा कसा मिळेल? तर उत्तम नोकरी असेल. तर उत्तम नोकरी कशी मिळेल? उत्तम डिग्री असेल. तर उत्तम डिग्री कशी मिळेल? तर ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी त्याच्या लक्षात सगळं राहिलं पाहिजे. आपण कधीही कुठे शिक्षणाविषयी बोलतो असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की आपण नेहमी परीक्षेविषयी बोलतो. बरोबर. तर त्यामुळे एक बंदिस्त अशा प्रकारचं मला असं वाटतं की डेव्हलपमेंट होते की जी माझ्या बाबतीतही झाली. पण या सगळ्यातनं एक धैर्य येऊन तुम्ही जेव्हा हे पालकांना सांगू शकता की मला हे करायचं नाहीये, मला अमुक एक गोष्ट करायची आहे, असं धैर्य ज्या वेळेला माझ्यामध्ये आलं त्यावेळेला मी माझ्या पालकांना सांगितलं की मला इंजिनिअरिंग करायचं नाही आहे, मला सायन्सला. मी आधी पण म्हणत होतो की मला शक्यतो जायचं नाही आहे. अर्थातच मग काय करायचं आहे, त्यांना दिसत तर होतंच की ह्याला जमत नाही आहे, पण करायचं काय आहे. मी माझ्या वडिलांना असं म्हणालो की मी कारण पुण्यात इंजिनिअरिंगला होतो, मी फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेतो, मला आर्ट्स करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला FTIच्या कोर्सला जायचं आहे. मला तसं का वाटत होतं मला माहिती नाही, कारण तोपर्यंत मी काही खूप नाटकात कामं केली होती किंवा हे असं काही पण मला आवड होती आणि मला तिथे जावं असं वाटत होतं. त्या दरम्यान मग BA करत असतानाच मी नाटकामध्ये पहिल्या खऱ्या अर्थाने कॉन्शियसली काम केलं की जेव्हा मला कळत होतं की मी नाटकात काम करतोय किंवा मी त्याच्यावरती मेहनत घेतली. नाट्य आराधना नावाची हो, संस्था आमची होती. तिथे मग मी जॉईन झालो नाट्य आराधनेला. मग मी NSD ला गेलो. तिकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नावाची ती शाळा आहे नाटक शिकवणारी दिल्लीला. तिथे मी नंतर गेलो. 3 वर्ष नाटकाचं शिक्षण घेतलं. आता असं जेव्हा माझं ठरायला लागलं की अरे मला ह्याच्यात प्रयत्न करायचा आहे, मला अभिनय हा व्यवसाय म्हणून करायचा आहे, तर मला काय करता येईल, कसं करता येईल. 3-4 पर्याय होते डोळ्यासमोर. एक पर्याय हा होता की सरळ उठायचं आणि मुंबईला जायचं आणि ज्याला आमच्या भाषेमध्ये स्ट्रगल म्हणतात तो सुरू करायचा. हा एक पहिला उपाय होता. पण मला असं वाटलं की मला जर हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचा असेल तर त्यासाठी लागणारं ज्ञान माझ्यापाशी नाहीये असं मला वाटलं. कारण मी एका हौशी संस्थेमध्ये काम करत होतो. बरोबर. एकाच दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करत होतो. त्यामुळे नाटक करण्याची एकच पद्धत मला माहिती होती. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण ह्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मग मी NSDची पण एंट्रन्स दिली आणि मी पास झालो आणि तिथे नाटकाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात पहिल्या वर्षी. म्हणजे फार मेकअप पासून लाईट, सेट्स, ऍक्टिंग आपण म्हणतो, पण ऍक्टिंगमध्ये सुद्धा इतके प्रकार आहेत. म्हणजे ऍक्टिंगमध्ये तुमच्या आवाजावरती काम केलं जातं, उच्चारांवरती काम केलं जातं, शरीरावरती काम केलं जातं,
तुम्हाला अभिनय करण्यासाठी म्हणून जो तुमचा एक विचार असतो त्याच्याविषयी काम केलं, अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी वरती काम केलं जातं. आणि मग पहिल्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला चॉईस दिला जातो की तुम्हाला ॲक्टिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे पुढची 2 वर्ष की डिरेक्शन आणि डिझाईनमध्ये करायचं आहे. हा चॉईस तुम्ही दिल्यानंतर परत तुमचा इंटरव्ह्यू होतो पहिल्या वर्षाच्या शेवटी आणि मग फॅकल्टी ठरवते की तुम्ही जे मागताय ते द्यायचं का तुमच्या गेल्या वर्षाच्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये काय त्याच्यामध्ये दुसरं काही तुम्हाला तुमचा ॲप्टिट्यूड काय आहे या अर्थाने. आणि मग ते तुमच्याशी डिस्कस, उदाहरणार्थ मला ॲक्टिंगला जायचं होतं आणि आमच्या अख्ख्या फॅकल्टीला असं वाटत होतं की मी डिरेक्शनला जावं, पण समहाऊ मला असं वाटत होतं की माझं टेम्परामेंट नाही आहे डिरेक्शनचं, कारण मी सोलापूरमध्ये असताना नाटक डिरेक्ट केलेली होती आणि मला असं वाटत होतं की नाही, माझं ते टेम्परामेंट नाही आहे डिरेक्ट करण्याचं, कारण तो फार जास्त जबाबदारीचं काम आहे. मला असं वाटत होतं की नाही, मला ॲक्टिंग ठीक आहे. तर आमचं बरीच चर्चा झाली आणि मग मला त्यांनी ॲक्टिंग घ्यायला परवानगी दिली. आज तू एक अभिनेता आहेस, तर एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना किंवा ती भूमिका समोर आल्यावरती आता तू ती कशी करणार आहेस हे ठरवताना ह्या सगळ्याचा तुला नक्कीच उपयोग होत असेल ना रे आज? अभिनयाची पद्धत अशाविषयी जेव्हा बोललं जातं त्यावेळेला मी नेहमी असं म्हणतो की जगात जितके नट आहेत तितक्या अभिनयाच्या पद्धती आहेत. कारण तुम्ही माणूस म्हणून काय आहात याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही नट म्हणून कसे आहात. अगदी बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय की या सगळ्या गोष्टींचा माझ्या व्यवसायात उपयोग झालाच, म्हटलं NSD मुळे एक शिस्त आली अभ्यासाला. उदाहरणार्थ काही एक 2-3 उदाहरणं पटकन तुम्हाला देतो माझ्या ह्याचा. मी गांधी विरुद्ध गांधी नावाचं एक नाटक केलेलं होतं ज्याच्यामध्ये मी महात्मा गांधींचा रोल केला होता. अशा माणसाचा रोल करणं आणखीन अवघड आहे, कारण लोकांनी त्यांना सतत इतकं पाहिलेलं आहे. मग मी त्याचे भाग केले की कुठल्या भागाचा कसा कसा अभ्यास करायचा. तर त्यांच्या शारीरिक हालचालींचा अभ्यास करूया, ते काय विचार करत होते त्याचा वेगळा अभ्यास करूया, त्यांचे नातेसंबंध कसे होते त्याचा अभ्यास करूया. मग याच्यासाठी वेगवेगळे डिव्हाइसेस शोधून काढले की त्यांची पत्र वाचली, त्यांच्यावरती लिहिलेली पुस्तकं वाचली, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि इतर गोष्टी वाचल्या. ते जसं करताहेत तसं मी करणं हे फक्त माझं काम नाहीये. ते कॅरिकेचर होईल, ते कॅरेक्टर होणार नाही. बरोबर. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. मी त्यांचं फक्त एक चालण्याचं उदाहरण तुम्हाला देतो की मला ज्या त्यांच्या क्लिपिंग्स दिसल्या सापडल्या त्याच्यामध्ये त्यांची चालण्याची एक विशिष्ट ढब होती. एकतर गांधीजी फार भरभर चालायचे आणि ते इतकं चालायचे आणि इतक्या स्पीडमध्ये चालायचे, त्यांच्या पाय जे होते, पावलं जी होती ती अशी पडायची. आपण अशी पावलं अशी असतात ना युजली, त्यांची पावलं अशी अशी पडायची. आणि त्यांचे हात हा इथून हात हालायला सुरू झाला की इतका मागे जायचा असा. म्हणजे ते चालताना असे चालायचे. आणि इतक्या भरभर भरभर चालायचे की बाकीच्यांना पळायला लागायचं त्यांच्या जवळजवळ मागे. इतके भरभर 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 चालायचे गांधी. पण नंतर मला जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेमधला त्यांचा भाग करायचो पहिल्या अंकामध्ये, तेव्हा मला असं वाटलं की अरे, जो माणूस 3 पीस सूट घालतो, जो इतका प्रीम अँड प्रॉपर आहे, जो काट्या चमच्याशिवाय जेवत नाही, जो बूट घालतो पायात, तो असा चालेल का? नाही चालणार. तो त्याच पद्धतीने चालेल. त्यामुळे मी माझ्या पहिल्या अंकामध्ये जे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचं होतं त्यावेळेला मी अत्यंत प्रॉपर चालायचो, जसा सूट घातलेला माणूस चालेल किंवा सरळ पाय ठेवून चालेल. आणि मग दुसऱ्या अंकामध्ये हळूहळू असं करत तिसऱ्या अंकात त्यांची ती पर्टिक्युलर पोझिशन घ्यायची. सांगायचा मुद्दा हा अभ्यास आहे. हा अभ्यास आहे. असंच एक उदाहरण चित्रपटातल्या एखाद्या भूमिकेचं घेता येईल का? या स्तराचा अभ्यास किंवा या तऱ्हेचा विचार. देवराईचं एक उदाहरण मला आता आठवलं, जे पण खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. तिथे मी एका स्किझोफ्रेनिया झालेल्या, स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक रोग आहे, तर तो रोग झालेल्या एका माणसाचं काम केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक असं स्टेज असते की ज्याच्यामध्ये त्यावेळेची जी काही औषधं होती, मेडिकेशन्स होती, त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स असायचे की ज्याच्यामध्ये स्नायू आपोआप हलतात किंवा
बरं. टिकलिंग होतं किंवा असे हे होतात, थरथरतात. जे तुम्ही थरथरत नाही ते आपोआप थरथरतात. तर मला हे आणायचं होतं सिनेमामध्ये. मग मी 2-3 दिवस प्रयत्न करून आरशासमोर उभा राहून मी म्हटलं की कुठला स्नायू मला हलवता येईल. तो चेहऱ्याचाच असला पाहिजे कारण सिनेमा मी करतोय, त्यामुळे तो दिसला पाहिजे. मग मी वेगवेगळे भाग माझ्या चेहऱ्याचे हलवून बघितले आणि मग माझ्या लक्षात आलं की माझा इथला कोपरा जो आहे ओठाच्या इकडचा, हा मला जरा सहजपणे हलवता येतोय. पण तो मी हलवायला लागलो की तो मी हलवतोय असा दिसतोय. मग मी करता 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 असं माझ्या लक्षात आलं की मी जर समजा 25-30 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करून असं हलवत राहिलो की थोड्या वेळानंतर ते आपोआप हलल्यासारखं होतं. ओके. मी रोज शूटिंगला जायच्या आधी त्या तो जो भाग होता त्याचं शूटिंग जेव्हा चालायचं तेव्हा त्या शूटिंगच्या आधी मी सकाळपासून ते करायला सुरुवात करायचो मी हलवायला. ओके. आणि मग शूटिंगला येईपर्यंत ते आपोआप हल्ल्यासारखं वाटायचं की ते थरथर 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 त्याची व्हायला सुरुवात व्हायची. तर हा परत तोच भाग आहे की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला कळणं पण ती गोष्ट इम्प्लिमेंट करणं, ही गोष्ट कशी आणायची आणि हा त्यात वेगळा- पुन्हा सहजता आणायची. सहजता आणायची. कारण ते मी करतोय असं वाटतं कामा नये, कारण मी तो वाटलो पाहिजे की मी तो त्या पद्धतीचा माणूस आहे अशा अर्थाने. नटरंगाच्या बाबतीत सुद्धा अर्थातच खूप तयारी करायला लागली. नटरंगाच्या बाबतीत जे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते काय चॅलेंज होतं, काय काय वाटतं तुम्हाला, कुठलं चॅलेंज? वजन. बरोबर आहे. कारण हा जो गुणा आहे तो पहिल्या भागामध्ये पहिलवान आहे आणि दुसऱ्या भागामध्ये नाचा आहे. आम्ही पहिला भाग शूट करण्यासाठी म्हणून मी वजन वाढवायला सुरुवात केली. पहिले 1.5-2 महिने मी फक्त माझ्या हृदयाची जी कपॅसिटी आहे ती वाढवत होतो. कारण मला 85 किलो व्हायचं असेल तर आधी माझं हृदय हे मला हळूहळू तेवढा व्यायाम करण्यासाठी, त्या पद्धतीचं माझं शरीर वागवण्यासाठी तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर मी प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये मी काहीही करत नव्हतो, फक्त व्यायाम, खाणे आणि झोपणे, दुसरं काही करत नव्हतो. ते सोपं नाहीये, सोपं नव्हतं, कारण प्रचंड व्यायाम करायला लागायचाच, पण खूप खायलाही लागायचं. कारण ते व्यायाम केल्यानंतर तेवढी भूक लागायची आणि ती शरीराची गरज पण असायची. आणि खरं वजन वाढतं ते झोपेत वाढतं, त्यामुळे मला नीट झोपायला लागायचं. 8 तास कंपल्सरीली झोपायला लागायचं. माझ्याकडे डायरी दिली होती माझे जे जिमचे सर होते त्यांनी, आणि मला लिहावायला लागायचं की मी कितीला झोपलो, कितीला उठलो, किती वाजता काय खाल्लं, किती खाल्लं, हे सगळं मला लिहून ठेवायला लागायचं, अगदी मिनिट टू मिनिट काय काय मी केलं ते. आणि रोज सकाळी ते सर माझे वही तपासायचे आणि मग माझा व्यायाम ठरवायचे. फार सायंटिफिक पद्धतीने, अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावरती काम झालं आणि हळूहळू हळूहळू वजन वाढवलं. हा पहिला भाग पहिला भाग झाला. हं. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने गॅप घेतली शूटिंगमध्ये आणि मी वजन कमी करायला सुरुवात केली. एक्झॅक्टली उलट्या पद्धतीने हे झालं. मी आधी कार्बोहायड्रेट्स जास्त खायचो, आता मी प्रोटीन्स वरती जास्त भर द्यायला लागलो. आधी जास्त वेट ट्रेनिंग होतं, आता मी कार्डिओ करायला लागलो, म्हणजे जॉगिंग करणे किंवा सायकलिंग करणे वगैरे वगैरे प्रकार. आणि मी साधारणपणे 42-43 दिवसांमध्ये 17 किलो वजन कमी केलं परत दुसऱ्या हाफसाठी. प्रश्न आता तू हे सांगत असताना माझ्या मनात असा येत होता की जेव्हा इतकं सगळं ओतून एक अभिनेता म्हणून तू ती भूमिका करत असतोस, त्यावेळेला ती भूमिका पुढे ज्याला आपण यश किंवा अपयश याचे जे काही मापदंड वापरतो सहसा, त्याच्यामध्ये कुठे बसणार आहे हे आपल्याला माहीतच नसतं त्यावेळी, नाही का? म्हणजे मग यश आणि अपयश ह्याच्याकडे आपण कसं बघणार हे आधीच आपल्याला ठरवायला लागत असेल ना रे काम करताना. आम्ही सिनेमा करतो तो लोकांनी बघावा म्हणून करतो. नटरंग सिनेमा चालला नसता तर खूप दुःख झालं असतं का, तर हो झालं असतं. ते उगाचच नाकारण्यात अर्थ नाही, कारण आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले होते आणि तो चालला नसता. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. तुम्ही खूप कष्ट घेऊन देखील देवराई उदाहरणार्थ
की जेवढा नटरंग बघितला गेला तेवढा देवराई हा सिनेमा नाही बघितला गेला. बरोबर. त्याच्यावरती काही कमी कष्ट घेतले होते का आपण? तेवढेच कष्ट घेतलेले होते, पण तो तेवढ्या लोकांनी नाही बघितला. परंतु हे काम करत असण्याच्या काळामधली जी मजा आहे ती निश्चितपणे असतेच, ती कुठेच जात नाही. अगदी. तर त्यामुळे तुम्हाला एक स्थितप्रज्ञता ठेवून काम करायला तुम्ही हळूहळू शिकता ह्या क्षेत्रामध्ये, आणि ते महत्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही पुढचा सिनेमा करू शकणार नाही. तू हे सांग आम्हाला शेवटी की तुझ्या आनंदासाठी तुझे छंद काय काय, तुला काय काय करायला मनापासून खूप आवडतं? खरं तर माझा जो छंद होता तो माझा व्यवसाय झाला. हो. त्यामुळे माझा त्याला आता काय छंद म्हणायचं का काय माहिती नाही, पण आता त्या छंदाचे मला पैसे मिळतात असं म्हणूया फार तर. हो. त्यामुळे माझा तो छंद चालूच आहे. आणि वाचन? अभिनयाचा वाचनही अर्थात चालू असतं, पण इतर ज्या कामांमध्ये मला रस आहे हा. अशा कामांमध्ये माझी जितकी जास्त इन्व्हॉल्वमेंट असू शकेल अशी मी काही काही कामं करत असतो. याची उदाहरणं द्यायची एक दोन तर क्वेस्ट नावाची आमची एक संस्था आहे, आणि आम्ही सोनाळा म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये एक भाग आहे, तर त्या भागात आम्ही काम करतो. तिथे काही आदिवासी मुलांबरोबर त्यांच्या शिक्षणासाठीचं काम करतो, शिक्षकांबरोबर काम करतो, काही एज्युकेशनल एड्स म्हणजे पुस्तकं. आता उदाहरणार्थ मराठी भाषा मुलांना जास्त लवकर वाचता आणि लिहिता यावी चांगल्या अर्थाने, चांगल्या रीतीने, म्हणून काही पुस्तकांचा संच आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. तसंच गणिताच्या बाबतीत काही पुस्तकांचा संच आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. मला असं वाटतं की जितकं माझी ऍक्टिंग महत्वाची आहे तितकीच ही पण कामं तेवढीच महत्वाची आहेत असं मला वाटतं.